महाराष्ट्रातील सर्व शेतकरी व मान्यवर बंधू भगिनींना माझा नमस्कार. डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. आज रविवार दिनांक 28 जून ते मंगळवार दिनांक 30 जून या 3 दिवसासाठी मी आपणाला हवामान अंदाज आणि त्याबद्दलची माहिती देणार आहे. आता भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या हवामानविषयक आकडेवारीवरून आज रविवार दिनांक 28 मे ते मंगळवार दिनांक 30 जून या 4 दिवसासाठी मी आपणास हवामान अंदाज देत आहे. आज दिनांक 28 रविवार ते मंगळवार दिनांक 30 जूनपर्यंत महाराष्ट्रावर 1006 हेक्टोपास्कल इतके हवेचे दाब वाढलेले असतील. त्यामुळे जेथे हवेचे दाब त्याहून कमी असतील तेथेच पावसाची शक्यता निर्माण होईल. कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात 10 ते 37 मिलीमीटर, रत्नागिरी जिल्ह्यात 6 ते 41 मिलीमीटर, ठाणे जिल्ह्यात 2 ते 8 मिलीमीटर, रायगड जिल्ह्यात 4 ते 28 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात 4 ते 7 मिलीमीटर, नंदुरबार जिल्ह्यात 1 ते 6 मिलीमीटर, धुळे जिल्ह्यात 3 ते 6 मिलीमीटर व जळगाव जिल्ह्यात 6 ते 8 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात धाराशिव जिल्ह्यात 10 ते 14 मिलीमीटर, लातूर जिल्ह्यात 7 ते 17 मिलीमीटर, नांदेड जिल्ह्यात 10 ते 30 मिलीमीटर, बीड जिल्ह्यात 10 मिलीमीटर, परभणी जिल्ह्यात 10 ते 17 मिलीमीटर, हिंगोली जिल्ह्यात 10 ते 20 मिलीमीटर, जालना जिल्ह्यात 7 ते 20 मिलीमीटर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 6 ते 14 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. पश्चिम विदर्भात बुलढाणा जिल्ह्यात 6 ते 18 मिलीमीटर, अकोला जिल्ह्यात 5 मिलीमीटर ते 8 मिलीमीटर, वाशिम जिल्ह्यात 4 ते 9 मिलीमीटर आणि अमरावती जिल्ह्यात 6 ते 11 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. मध्य विदर्भात यवतमाळ जिल्ह्यात 7 ते 19 मिलीमीटर, वर्धा जिल्ह्यात 11 ते 14 मिलीमीटर, नागपूर जिल्ह्यात 6 ते 13 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भात गडचिरोली जिल्ह्यात 8 ते 15 मिलीमीटर, चंद्रपूर जिल्ह्यात 8 ते 25 मिलीमीटर, भंडारा जिल्ह्यात 5 ते 14 मिलीमीटर व गोंदिया जिल्ह्यात 4 ते 12 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यात 4 ते 16 मिलीमीटर, सांगली जिल्ह्यात 5 ते 13 मिलीमीटर, सातारा जिल्ह्यात 6 ते 10 मिलीमीटर, सोलापूर जिल्ह्यात 5 ते 7 मिलीमीटर, पुणे जिल्ह्यात 6 ते 7 मिलीमीटर व अहिल्यानगर जिल्ह्यात 6 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. आता ही भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेला अंदाज मी तुम्हाला आता जिल्हावार सांगितलेला आहे. हाच अंदाज मी आजच्या ॲग्रोवनमधनं देखील तुम्हाला सर्वांना अवलोकनार्थ पाठवलेला आहे. आता हे सगळं पाहत असताना मग पाऊस का होत नाही, पावसाला जोर का मिळत नाही या विषयावर मी थोडं बोलणार आहे. आज अशी परिस्थिती आहे की जून अखेरचा कालावधी सुरू आहे. आत्तापर्यंत पेरण्या व्हायला पाहिजे होत्या पण त्या होऊ शकलेल्या नाहीत बऱ्याच भागात. त्याला कारण मान्सूनवर भला मोठा परिणाम फक्त एल निनोचा नाही आहे, दुसऱ्या घटकांचा पण आहे असं माझं स्वतःचा अभ्यास आहे, माझं स्वतःचं मत आहे. त्याला कारण असं की जे काही युद्ध झालं अमेरिका आणि इराणमध्ये, त्या युद्धामध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटकं वापरली गेली, त्याच्यापासून दारुगोळा वापरला गेला, त्याच्यापासून मोठ्या प्रमाणात धूर आणि त्या धुरानुसार बाहेर पडलेला कार्बन डायऑक्साईड, या कार्बन डायऑक्साईडनी मोठ्या प्रमाणात उष्णता शोषून घेतली, तिथलं तापमान वाढलं आणि अग्नी जे काही परिस्थिती दिसून येते अग्नी बाजूला ती बदलली. आता सध्याला युरोपमधल्या इटली असेल, फ्रान्स असेल, अनेक काही देशांमध्ये कमाल तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेलं आहे. त्यामुळं त्या भागातले हवेचे दाब कमी झाले आणि वारे बंगालच्या उपसागरावरून, हिंदी महासागरावरून येमेनच्या दिशेकडून पुढं इराणपर्यंत आणि त्या दिशेनं वाहू लागले. आता मुळातच हवेत उष्णतेचं प्रमाण अधिक, त्यामुळं जो काही बाष्प वाहून गेलं ते आपल्या दिशेनं काही मोठ्या प्रमाणात आलेलं नाही आहे. नैऋत्येकडून मान्सून वेगाने सुरू व्हायला पाहिजे होता, पण आला देखील तो वेळेवर. अंदमानमध्ये 4 दिवस आधी आला
आणि मग एकदम अचानक काय घडलं. तर या युद्धाच्या जे काय घटना घडल्या होत्या हवामान बदलाच्या, त्याचे परिणाम या मान्सूनवर निश्चितपणे झालेले आहेत असं माझं स्वतःचं मत आहे. त्याला कारण असं की मी ज्या वेळेला इन्साईटवरून मिळणारी जी चित्रं आहेत ती पाहत होतो, तेव्हा वारे आणि त्याबरोबर ढग हे येमेनच्या दिशेनं वाहून जात होते, ओमेनच्या दिशेनं वाहून जात होते आणि नैऋत्य मान्सून पूर्ण वीक होत होता. नैऋत्य मान्सूनला उभारी मिळत नव्हती, जोर मिळत नव्हता. आणि या सर्व परिस्थितीमध्ये बंगालच्या उपसागराकडून येणारे जे वारे आहेत तेच मोठ्या प्रमाणात बाष्प घेऊन येत होते आणि त्यातूनच झालेला हा बराचसा पाऊस आहे. काही ढग अरबी समुद्रातही जमले आणि त्यातूनही काही थोडाफार पाऊस झाला, पण त्याला जोर नव्हता. आणि हा जोर या मान्सूनमध्येच मी असा कमकुवत झालेला मोठ्या प्रमाणात पाहिलेला आहे. त्यामुळं वेळेवर मान्सून येईल वगैरे जे मी म्हटलं होतं त्याला हा मुख्य अडथळा आहे हे माझ्या अभ्यासातनं लक्षात आलेलं आहे. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. बऱ्याच वेळेला एल-निनोबद्दल बोललं जातं आहे, सुपर एल-निनोबद्दल बोललं जातं आहे, पण परिस्थिती आपण पण अभ्यासली पाहिजे, मी अभ्यासली पाहिजे, तुम्ही अभ्यासली पाहिजे. काय आहे वस्तुस्थिती? वस्तुस्थिती अशी आहे की प्रशांत महासागराच्या इक्वॅडोरजवळ 24°C तापमान आहे, तर पेरूजवळ केवळ 20°C तापमान आहे. मग पाण्याचं तापमान तिथं वाढलेलं नाही. मग वाढलं आहे कुठं? तर काही ठिकाणी इतर भागामध्ये आता तापमान वाढ होते, 27°C तिथलं प्रशांत महासागराचं तापमान वाढतं आहे. परंतु त्याचा अजून काही मोठा परिणाम झालेला नाही. तरी पण सांगितलं जातं आहे की एल निनो. माझं स्वतःचं मत आहे या युद्धामुळे हे सगळं घडलेलं आहे. या मान्सूनवर मोठा परिणाम झालेला आहे आणि त्यामुळं नैऋत्य मान्सूनवर परिणाम झाल्यामुळं नैऋत्यकडनं येणारा जो जोराने येणारे वारे थांबले साधारणपणे अंदमानमध्ये आल्यानंतर, आणि त्यानंतर मग त्यांना उशीर झाला केरळमध्ये यायला पोचायला, कोकणातही पोचला आणि मग त्यानंतर थांबला. मी ही सगळी परिस्थिती या युद्धाच्या परिणामाने तिथली उष्णता वाढली, तिथले हवेचे दाब कमी झाले, वारे त्या दिशेने वाहू लागले आणि आपल्या भारताच्या दिशेने जे नैऋत्य मान्सून वेग घ्यायला पाहिजे होता, जोर घ्यायला पाहिजे तो घेतला गेलेला नाही आहे. आता ही स्थिती जेव्हा थांबेल त्यानंतरच परिस्थिती बदलेल असं माझं स्वतःचं मत झालं आहे. हा आता मी जे दिलेला अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेला आहे तो मी ॲग्रोनमध्ये देखील दिलेला आहे. ॲग्रोनमध्ये मी ही बाजू स्पष्ट केलेली आहे या युद्धाच्या परिणामांची. याशिवाय उद्याच्या ॲग्रोनच्या अंकामध्ये स्वतंत्रपणे लेख येतो आहे की मान्सून का उशीर होतो आहे मान्सूनला यायला, त्याचं समजून घेणं गरजेचं आहे त्याला, किंवा मान्सून जोर लागायला किती वेळ का वेळ लागतो आहे, पेरण्या कधी होणार, पेरण्या किती दिवस लांबणार, ह्या सगळ्या गोष्टी त्याशी निगडीत आहेत. त्याला अनेक कारणं आहेत. त्यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यामुळं जागतिक तापमान वाढ झालेली आहे. तर 1.5°C तापमान वाढले आहे सगळीकडचंच, त्यामुळं हवामान बदल जाणवत आहे. म्हणजे ही झाली दुसरी बाजू. तिसरी बाजू अशी आहे की संपूर्ण जगाचा जर आपण अभ्यास केला तर आशिया खंडातलं 55 दशलक्ष हेक्टर जंगलतोड झालेली आहे. आफ्रिका खंडातलं 65 दशलक्ष हेक्टर जंगलतोड झालेली आहे. लॅटिन अमेरिकेमध्ये 85 दशलक्ष हेक्टर जंगलतोड झालेली आहे. 33% वृक्ष असायला पाहिजेत, ते कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात, खोडामध्ये साठवतात, फांद्यामध्ये साठवतात आणि हवेतलं कार्बनचं प्रमाण कमी करतात. ती यंत्रणाच मानवाने नष्ट केलेली आहे. आता दरवर्षी 10 दशलक्ष हेक्टरचं जंगलतोड चालूच आहे. या सगळ्याचे परिणाम या मान्सूनवर देखील झालेले आहेत आणि या मान्सूनवर परिणाम होऊन आता आपल्याला जी परिस्थिती दिसते की मान्सूनला जोर नाही, मान्सूनचं वितरण व्यवस्थितपणे होत नाही आहे. काही ठिकाणी एकदम ढगफुटी होते, तर काही ठिकाणी पावसाचा अजून वाट बघितली जाते. मला या संदर्भात आणखी एक सांगायचं आहे. अनेक शेतकऱ्यांनी अनेक प्रश्न मला विचारलेत, प्रत्येक आपल्या जिल्ह्यातले, आपल्या गावचे, आपल्या तालुक्यातले, की पाऊस आमच्याकडे कधी येणार आणि पेरण्या कधी होणार, पेरणीलायक पाऊस कधी होणार. याला वेळ लागणार आहे आणखीन काही दिवस. आता जो पाऊस होतो आहे तो 4-5 दिवस बेताबातानंच पाऊस होईल. त्यानंतर काही बदल मला दिसतो आहे एक 4-5 दिवसानंतर. तो बदलही मी परत बुधवारी सांगणार आहे कसा दिसतो आहे, काय दिसतो आहे तो. आणि ही सगळी माहिती आपल्याला एवढ्यासाठी देतो आहे की मान्सून का उशीर होतो आहे, मान्सूनला का जोर मिळत नाही, याची कारणं तुम्हाला समजावीत.
पावसाचे अंदाज दिले जात आहेत, येलो अलर्ट दिला जातो आहे, पण प्रत्यक्षात पाऊस होत नाही आहे. याला कारण हे युद्धाचा मोठा परिणाम, वृक्षतोड झालेली मोठ्या प्रमाणात परिणाम, कार्बन डायऑक्साईड ज्या गाड्यांमधनं धूर बाहेर पडतो आहे, कारखान्यांमधनं धूर बाहेर पडतो आहे, त्याचं मोठ्या प्रमाणात उत्सर्जन होतं आहे. हरितगृह वायू वाढत आहेत. मग ते नायट्रस ऑक्साईड असेल, मिथेन असेल, कार्बन डायऑक्साईड असेल, कार्बन मोनॉक्साईड असेल, कार्बन विमानांमधनं बाहेर पडणारा असेल, असे अनेक प्रकारानं प्रदूषण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. हवामान बदलतं आहे. बदलत्या हवामानाचे हे परिणाम आहेत, हे आपण समजून घ्यावं. आणि मला ज्यांनी धन्यवाद दिलेत त्या सर्व शेतकऱ्यांना मी धन्यवाद देतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की आपल्याला परिस्थिती अनुकूल झाल्यानंतर आपण पुढं वेगाने काम करूया, पण थोडा धीर सोडायचा नाही एक बाजू. दुसरी गोष्ट अशी की फार मोठे प्रश्न पण काही वेळेला पुढं भविष्यकाळात निर्माण होऊ शकतात. त्यात पिण्याच्या पाण्याचे प्रश्न निर्माण होतील, जनावरांच्या पाण्याचे प्रश्न निर्माण होतील, शेतीच्या पाण्याचे प्रश्न निर्माण होतील. पाणी आहे तर सगळं आहे आणि त्यामुळं आपण त्याच्यावर लक्ष ठेवून राहू. तुम्हाला वेळोवेळी माहिती देण्याचं काम मी करेन. आपण त्या माहितीचा उपयोग आपल्या शेती कामांमध्ये करा, आपल्या दररोजच्या नियोजनामध्ये करा. एवढंच मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि जय हिंद, जय महाराष्ट्र.